समरमध्ये लावलेलं हे घर अजून इथेच आहे. दरवाजा उघडून पाहिला तर कार एकदम गोठलेली होती. तुम्हाला तर माहिती आहे आज काय आहे, म्हणून एक त्याच्यावरती राजेशसाठी हार्ट काढला आणि मी निघाले माझ्या ट्रेन स्टेशनकडे. आज खूप दिवसानंतर यांनी तोंड दाखवलेलं आहे. बरेच दिवस पाऊस होता, त्यानंतर आज सूर्य चमकत आहे चांगला. ट्रेन कॅन्सल झाली होती म्हणून मी कार बुक केलेली होती आणि बघितलं का आज व्हॅलेंटाईनची रेड कलरची कार पिकअप करायला आलेली आहे. टॅक्सी ड्रायव्हरला सकाळी सकाळी 2-3 वाक्य बोलल्यानंतर लक्षात आलं टॅक्सी ड्रायव्हर थोडा मितभाषी आहे. म्हणून त्यांच्या टॅक्सीचं ऑब्झर्वेशन केलं. म्हटलं बाहेर बघावं जरा. एवढी छान घरं दिसत होती बाहेरची. ह्या लेनमधून मी बऱ्याच दिवसानंतर आले होते. सूर्यप्रकाशामुळे त्या बिल्डिंग अजून छान दिसत होत्या. बिल्डिंगच्या समोर काही गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत ना, तर ही पार्किंगची पद्धतच आहे अशी. आज रस्त्यावरती सगळीकडे माणसं दिसत होती. खूप गर्दी होती कारण आज होती मॅच, वीकेंड आणि व्हॅलेंटाईन्स डे सगळं सोबत आलं होतं. झाडांना पानं नसल्यावरती किती विचित्र दिसत आहेत ना, तरी पण काउन्सिलने त्यांना अजून सुंदर बनवायचं काम केलं होतं. ही फुलं खरी आहेत का खोटी हे बघण्यात एवढा वेळ गेला. मागे काहीतरी घोषणा चालू होत्या, त्यांचं ऐकत ऐकत मी पुढे आले कारण माझा फाउंडेशन हंट अजून संपलेला नाहीये. मी आले होते परत इस्टे लॉडरला. माझा शेड मला सापडत नव्हता, पण आता मला माझा शेड सापडलेला आहे आणि मी घेतलेलं आहे इस्टे लॉडरचं डबल वेअर फाउंडेशन. त्यासोबतच तिने मला 10 दिवस चालेल एवढं सॅम्पल पण फ्री दिलेलं होतं. आणि घरी जाताना हे दिसलं मला उलटं घर. हे अजून इथेच आहे, समरमध्ये लावलं होतं. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.